विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. दिवाळीचे दिवस आहेत, चांगला एन्जॉय करत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या चॅप्टरला वाइंड अप सुद्धा करतोय. तर लक्षात घ्या, हा चॅप्टर फार महत्त्वाचा आहे आणि व्यवस्थित दोनदा तीनदा स्वतः इक्वेशन सॉल्व्ह करून बघायची. रिटर्न प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे, बोर्डमध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर दिवाळीमध्ये एक बंपर ऑफर आलेली आहे आपल्या PGMN ॲपवर. 200 रुपयाचं कुपन कोड लावलं टॉपर्स प्रो बॅचमध्ये. ठीक आहे, CET तयारी करत असतील तर निश्चित ते करावा अशी अपेक्षा. तर चला, एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटरचा प्रश्न हा तुमच्या परीक्षेमध्ये आलेला आहे 2024 मध्ये. फार जुना क्वेश्चन नाही आहे. प्रश्न कसला आहे सर बघा, काय म्हणलंय, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर एनर्जी ऑफ चार्ज कॅपॅसिटर एक्सप्रेस डिफरंट फॉर्म. म्हणजे एनर्जी तर काढायची पण त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले लिहायचे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता कॅपॅसिटर एक डिव्हाइस आहे जो की एनर्जी स्टोअर करतो असं आपण शिकलो. सिरीज पॅरलल कॅपॅसिटर शिकलो, कॅपॅसिटरची कॅपॅसिटी A/D शिकलो, डायलेक्ट्रिकल A/0 भरपूर काही शिकलो आहे. पण आता आपण हिच्या फायनलवर आलेलो आहे. बघा, या ठिकाणी काय होतं, समजा कॅपॅसिटर आहे. ठीक आहे, या कॅपॅसिटर इथून चार्ज आणला पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथून चार्ज आणला पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. आता मला सांगा, एक चार्ज आणतोय, हे बाकीचे चार्ज काय करतील, त्याला पॉझिटिव्ह रिपेल करतील आणि आपण आपला जो काही चार्ज जबरदस्ती आणावा लागेल. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, पॉझिटिव्ह चार्जचं रिपल्शन म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये काम करून मी इथं चार्ज आणला, आणखीन चार्ज आणायचा. आता ही प्लेट जे आहे त्याला अपोज करत राहणार आणि या अपोज होण्यामुळे जे काही वर्क होते त्यालाच आपण वर्क इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोअर झालं असं म्हणता येईल. म्हणून म्हटलंय कॅपॅसिटर काय एक डिव्हाइस आहे विच इज यूज टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी, है ना, किंवा स्टोअर द एनर्जी म्हणू शकता. आता बघा, चार्जिंग कॅपॅसिटर मीन्स काय झालं आपण, तर ट्रान्सफर द इलेक्ट्रॉन फ्रॉम वन प्लेट ऑफ कॅपॅसिटर टू अदर. इलेक्ट्रॉन किंवा पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही जे काही ट्रान्सफर करता तो वर्क विल हॅव बी डन. तिथं काय होणार, तुमचं वर्क होणार आहे, है ना. बॅटरी इन ऑर्डर टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन अगेन ऑपोजिट फोर्स. इथं जे काही तुम्ही चार्ज आणताय तर चार्ज आणत असताना त्या ठिकाणी कोणाच्या तरी अगेन्स्टमध्ये ते चार्ज आपल्याला इकडे आणून ठेवावं लागतात एका प्लेटवरून दुसऱ्या प्लेटवर. त्या वेळेस जे काही वर्क होणार आहे ते वर्क इन द फॉर्म ऑफ एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे. अपोजिंग फोर्स अरायझेस, इलेक्ट्रॉन बिंग द पुश द निगेटिव्ह प्लेट रिपेल देम अँड इलेक्ट्रॉन रिमूव्ह फ्रॉम पॉझिटिव्ह प्लेट विच टेंड टू द अट्रॅक्ट देम. म्हणजे तुम्ही इथून किंवा मी पॉझिटिव्ह चार्ज म्हटलं, तुम्ही निगेटिव्ह चार्ज पण असं म्हणू शकता. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी याचं इक्वेशन्स काढायचं मस्त रपचिक. इथं तुम्ही ही बॅटरी ठेवलेली आहे, कॅपॅसिटरच्या दोन्ही प्लेट सेम असल्या पाहिजे. बॅटरी असेल तर हायर लोअर पोटेन्शियल असली पाहिजे, लक्षात ठेवा. चला, तर आपल्याकडे जे काही इक्वेशन आहे कॅपॅसिटरचं ते लिहितो मी. C=Q/V. कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आपण लिहिली असेल कॅपिटल Q/V. चालेल ना. स्मॉल क्यू का, कारण की आपण एक एक चार्ज ठेवतोय एका प्लेटहून दुसऱ्या प्लेटवर. ठीक आहे, किंवा V आपण Q/C पण ठेवू शकतो. मला सांगा, मी काय करतोय, वर्क करतोय. वर्क म्हणजे काय, पोटेन्शियल इंटू चार्ज. मी छोटा छोटा चार्ज पकडतोय, बरोबर आहे. इथे इंटिग्रेशन करू. आता वर्क डन. इथून 0 पासून ते Q चार्ज पर्यंत चार्ज एका प्लेटवरून दुसऱ्या प्लेटवर आपण आणतोय. ठीक आहे ना. म्हणून इथं V/dQ. चालेल, नीट लक्ष द्या काय करतोय ते. वर्क डन ला W म्हणू आपण. या ठिकाणी 0 to Q लोअर पोटेन्शियल आहे, लोअर लिमिट आहे 0, हायर लिमिट Q आहे. V ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, Q/C आणि हा dQ आहे. ठीक आहे, तो वर्क इज इक्वल टू बघा 1/C इंटिग्रेशन 0 to Q, इथं Q × dQ. ठीक आहे, वर्क डन इज इक्वल टू 1/C. ठीक आहे, हायर पोटेन्शियल इथे आहे Q²/2. समजतं, हायर पोटेन्शियल Q लोअर. याचं इंटिग्रेशन Q × dQचं काय, Q². जे स्क्वेअर असेल ते डिवायडेड लिहायचं. इंटिग्रेशन येत नसेल तर सांगतो, x × dx जर असेल तर x⁻n+1 / n+1. समजतं, n म्हणजे पॉवर, तर xचा पॉवर म्हणजे Qचा पॉवर इथे किती, 1, त्याच्यात 1 ॲड करा, 2. जो पॉवर आहे तोच खाली लिहायचा आहे. चला, वर्क डन इन द फॉर्म ऑफ एनर्जी लिहू शकतो मी 1/2C. चालेल, राहिलं काय, Q².
हायर लिमिट, हे लोअर लिमिट आहे. तुम्ही डायरेक्ट सुद्धा सबमिट करू शकता व्हॅल्यू. u इज इक्वल टू 1/2c. नीट लक्षात द्या, इथे हायर लिमिट आहे माझ्याकडे Q, लोअर लिमिट आहे हे. म्हणजे या Qच्या जागी एकदा हायर लिमिट मायनस लोअर लिमिट होतात. तर एनर्जी स्टोअर भेटली माझ्याकडे 1/2 इथे Q² अपॉन C असे एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर भेटली. पण तुम्हाला याचे वेगवेगळे फॉर्म ठेवायचे सांगितलेले. आता मला एक सांगा की C इज इक्वल टू QV असं म्हटलं, मग Q काय येईल बरं? C इंटू V येईल. मान्य तुम्हाला? हे लक्षात येतं. इथं सबमिट करू बघा की 1/2 Qच्या जागी C² V² अपॉन C. समजतं का? Qचा स्क्वेअर असल्यामुळे C आणि Vचा स्क्वेअर केलाय. चला बघा, एक C कॅन्सल, म्हणून एनर्जी स्टोअर 1/2 CV². हा एक फॉर्म्युला तुमच्याकडे भेटला. डिफरंट फॉर्म म्हटलंय म्हणून एक फॉर्म्युला आहे, हा दुसरा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. तिसरा पण फॉर्म्युला आता मी इथं लिहून देतोय. हे तुम्हाला इंटिग्रेशन्स कसं करायचं याच्यासाठी सांगितलं होतं मी, बाकी काही नाही आहे. चला तर या ठिकाणी आपण यूज करू. आता काय करायचं, क्यूचा फॉर्म ठेवायचा आहे. चालेल. हां, हाच फॉर्म्युला जर मी असा केला तर C इंटू V. हां, याच फॉर्म्युल्याला बघा, U इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, 1/2 याला CV, ठीक आहे, आणि V जर केलं तर चालेल. V मल्टिप्लाय V चा स्क्वेअर होईल मित्रांनो. पण याला Q लिहिता येईल मला, म्हणून लिहिलं होतं बघा 1/2. बघा ना, V मल्टिप्लाय V, ठीक आहे. इथं याचं व्हॅल्यू Q इंटू V असा पण तुम्ही एनर्जी लिहू शकता. 3 फॉर्म्युले द्यायचे होते, 3ही फॉर्म्युले मी तुम्हाला दिले. येतंय लक्षात भावा? सोपा आहे. पहिला फॉर्म्युला 1/2 Q² अपॉन C. सिम्पल होतं. कॅपॅसिटरची कॅपॅसिटी Q अपॉन V आहे, मग V इज इक्वल टू Q/C लिहिलं. वर्कचा फॉर्म्युला आहे, बेसिक. पार्ट नसेल तर करा, V इंटू DQ. बघा, खरा पोटेन्शियलचा फॉर्म्युला बघा, वर्क अपॉन चार्ज, म्हणून वर्क इज इक्वल टू Q इंटू V. तोच तर फॉर्म्युला ठेवला बघा, V इंटू DQ. मग मी याचं इंटिग्रेशन केलं, हायर लिमिट Q ठेवलं, लोअर 0 चार्ज असेल, मी थोडं चार्ज इथं याच्यावर नेईल आणि तो कॅपॅसिटर चार्जिंग करणार आहे. ठीक आहे. V ची व्हॅल्यू मला माहिती आहे Q/C. मी म्हटलं C तर कॉन्स्टंट आहे, Qचा डेरिव्हेटिव्ह आहे, त्याचं इंटिग्रेशन जो व्हेरिएबल असेल त्याचं इंटिग्रेशन बनतं, म्हणून Q इंटू, पण याचं इंटिग्रेशन Q²/2 आलं, म्हणून 2 पण कॉन्स्टंट आहे. मग हायर लिमिट लोअर लिमिट ठेवून हे व्हॅल्यूज काढले मी. चला समोर जाऊ आपण. ठीक आहे. हेच तुम्हाला बोथ द केसेस फोर्स अपोज द ट्रान्सफर द वन प्लेट टू द अनदर प्लेट है ना. म्हणजे जेव्हा तुम्ही हा चार्ज इथनं इकडं आणतो, मी पॉझिटिव्ह तिकडे निगेटिव्ह म्हणलं, तिकडे निगेटिव्ह येईल, तर इथे जे काही पॉझिटिव्ह चार्ज आणेल त्यावेळेस काय करेल बघा, अपोज द ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेट टू द अनदर. अपोज करेल. हे पॉझिटिव्हला मी दुसरा पॉझिटिव्ह आणलं तर रिपेल करेल. द चेंज ऑन प्लेट इन्क्रीज, अपोजिशन ऑल्सो इन्क्रीज. जेवढे चार्ज वाढणार तेवढे तुमचं अपोजिशन वाढणार. दिस वर्क डन इन स्टोअर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी मध्ये होणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट विच कॅन बी रिलेटेड रिक्वायर द डिस्चार्ज कॅपॅसिटर. ठीक आहे. चला आपण आता आपल्याकडे न्यूमेरिकल आहेत, या न्यूमेरिकल बद्दल बोलू. सर्वात आधी मला सांगायचं सर्वांना, गिव्हन डेटा असा शब्द लिहायचा आहे. गिव्हन डेटाला मार्क नाही, हा डेटा पुटअप केला तर मार्क आहे. ठीक आहे. बघा, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हॅज द कॅपॅसिटन्स C दिलेला आहे 3 × 10⁻⁹ फॅरेडे. ठीक आहे. अ स्लॅब ऑफ डायलेक्ट्रिकल कॉन्स्टंट त्या कॅपॅसिटर मध्ये टाकलाय. त्याची थिकनेस आहे, कोणाची थिकनेस आहे माहिती नाही, T इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. मला वाटते सेंटीमीटर ते मीटर केलं तर बरं राहील. द पेज बिटवीन द प्लेट and potential difference between the plate maintain the constant voltage दिलेलं आहे 400 व्होल्ट. काही लोक याला 4 × 10⁻² लिहिलं तरी चालेल, असं काही नाही, हे एकच आहे. व्हॉट इज द चेंज इन एनर्जी ऑफ कॅपॅसिटर ऑल्सो रिमूव्ह. म्हणजे जर तुम्ही याला रिमूव्ह केलं तरी पण किती असणार आहे. पहिल्यांदा जर एअर जर असेल है ना, तर किती पोटेन्शियल, म्हणजे कॅपॅसिटर आहे. ठीक आहे. हा कॅपॅसिटर आहे, हे पॉझिटिव्ह चार्ज आहे समजा असं आपल्याकडे. ठीक आहे. या ठिकाणी एअर आहे, त्यावेळेस त्या कॅपॅसिटरची जी कॅपॅसिटी आहे ती दिलेली आहे आपल्याकडे, आणि आपल्याला सध्या एनर्जी स्टोअर इन एअर म्हणू, एअर असं लिहू, तिथे एअर आहे,
तर फॉर्म्युला आहे 1/2 CV². आता खूप लोकांच्या डोक्यात येऊ शकतं की सर फॉर्म्युला तुम्ही आता काढून दिला 1/2 Q²/C 1/2 है ना, इथं CV² दिला आणि तिसरा फॉर्म्युला आपण 1/2 QV कोणता वापरायचा हे गिव्हन डेटा पाहिल्यावर कळतं. बघा QC क्यू आहे का बघा बरं, नाही आहे, मग ठेवसाल का? क्यू वाले दोन्ही फॉर्म्युले बाद झाले, हा बिन हा पण. मग CV आहे का बघा, C आणि V आहे. लक्षात राहू द्या मी काढत असताना काय करतो ते. तर बघा एअरमध्ये बघायचं आपल्याला, ए लिहितो 1/2. C ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 × 10⁻⁹ आणि V जे दिलेलं आहे 4 × 10⁻² दिलेलं आहे, चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. तर बघा इथे 1/2 3 × 10⁻⁹ हे झाले 16 × 10⁻⁴. ठीक आहे, लक्षात येतं. तर हे झाले एअरमध्ये, नीट लक्षात द्या, इथे सोपा आहे. हे झाले 8 जा, माहिती आहे ना, 8 3 जा 24 आणि हा 10⁻⁹ मधून 4 गेला तर -5 एवढी एनर्जी यायला पाहिजे. ठीक आहे, -5 करेक्ट आहे, एवढी एनर्जी यायला पाहिजे. एनर्जी स्टोअर कधी या कॅपॅसिटरमध्ये कोणताही डायलेक्ट्रिकल मटेरियल नसेल तर. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी एक डायलेक्ट्रिकल टाकायचा, टाकला. हे बघा इथं नीट लक्ष द्या, याची थिकनेस जी आहे ते T आहे, ती दिलेली आहे आणि याचा K दिलेला 3. तर कॅपॅसिटरची न्यू डायलेक्ट्रिकल मटेरियल मीडियम टाकल्यामुळे कॅपॅसिटी किती असते, K × C असते, माहिती आहे तुम्हाला, K × C. हा C एअरमध्ये असणारा, म्हणजे जेव्हा ए लिहू शकता वाटलं तर तुम्हाला लिहायचं असेल तर, आणि तेव्हा हे एअरमधलाच आहे, म्हणजे हवेमध्ये. तुम्हाला कसं का पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर वाटलं तर ए लिहायचा का इथे, म्हणजे तुमचा कन्फ्युजन जो आहे तो दूर होईल, म्हणजे तुमचा क्लिअर कट राहणार आहे आता. तर कॅपॅसिटरची कॅपॅसिटी विथ डायलेक्ट्रिकल मीडियम असताना के किती दिलेला आहे 3 आणि कॅपॅसिटरची कॅपॅसिटी 3 × 10⁻⁹ आहे. म्हणून कॅपॅसिटर डायलेक्ट्रिकल मटेरियल टाकल्यानंतर 9 × 10⁻⁹ फॅरेडे असली पाहिजे. याला 99 लिहायचं लिहू शकतो, पण आपल्याला गरज नाही आहे. आपल्याला आता याची डायलेक्ट्रिकल मटेरियल मीडियम टाकल्यामुळे किती एनर्जी स्टोअर होती, हे एअरमध्ये असताना एवढी एनर्जी आहे. आणि आपल्याला व्हॉट इज द चेंज म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना काय केलेलं आहे, एनर्जी ऑफ कॅपॅसिटर स्लॅब रिमूव्ह जर केला तर किती एनर्जी म्हणजे चेंज होईल ते सांगायचं आहे. आता एनर्जी स्टोअर इन डायलेक्ट्रिकल म्हणून डील येतो. फॉर्म्युला काय वापरसाल, CV², पण ह्या कोणता C' आहे. पोटेन्शियल तर सेम आहे ना, पोटेन्शियल चेंज तर नाही झालं आपल्याकडे, जे पोटेन्शियल आहे तेच आहे. ठीक आहे, चला घ्या बरं आता, चला बाबा चला. C' म्हणजे डायलेक्ट्रिकल 9 × 10⁻⁹, इथं 4 × 10⁻² चा स्क्वेअर. चला डायलेक्ट्रिकल मटेरियल असल्यामुळे 1/2 हे 9 × 10⁻⁹, हे झाले 16, स्क्वेअर करतो 10⁻⁴. चला हा 8 आहे. ठीक आहे, चला काय होईल 8 9 72, म्हणजे डायलेक्ट्रिकल मीडियम टाकल्यानंतर 72. समजलं, 8 9 72 आणि 10⁻⁻⁵ है ना, जूल. समजतं, ओके. 72 × 10⁻⁵ जूल. आपल्याला करायचं काय, व्हॉट इज द चेंज इन एनर्जी काढायची. आता मला सांगा, या ठिकाणी डायलेक्ट्रिकल मटेरियल मीडियम टाकल्यामुळे कॅपॅसिटरची कॅपॅसिटी वाढते का कमी होते, तर वाढते. कशामुळे वाढते, K मल्टिप्लाय येतो इथे, म्हणजे एनर्जी तिथं जास्त स्टोअर होणार आहे, कारण की 1/2 CV² आहे, म्हणजे C हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यासारखं आहे. म्हणून एनर्जी जी काही भेटणार आहे, चेंज इन एनर्जी लिहू शकतो आपण इथं, चेंज इन एनर्जी जी आहे ते हे UD - UA. UD किती आहे बघा, 72 10⁻⁵, आणि इथे आहे 24 × 10⁻⁵. तर इथे आहे 72 - 24 10⁻⁵. ठीक आहे, तर इथे 72 मधून
आपल्याला 24 एकदम सोपा आहे. 12 8 है ना, इथं 6 48 आहे येत आहे ना, 48 10⁻⁻5 जूल एवढी एनर्जी चेंज झाली. 48 हे जे काय व्हॉट इज द चेंज इन एनर्जी कॅपॅसिटर स्लॅब रिमूव्ह जर केला तर एवढी एनर्जी चेंज झाली. 48 × 10⁻⁵ एवढी तुमच्याकडे है ना. ठीक आहे, जायचं समोर, स्क्रीनशॉट काढायचं काढा. ही PPT तुम्हाला PGMN ॲपवर मिळते, तरी मी बाजूला सरकतो याच्यासाठी तुम्ही बघू शकला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या बुकमध्येच, तो प्रश्न नीट लक्षात घ्या. गिव्हन डेटा लिहा सर्वात आधी. ठीक आहे, गिव्हन डेटा. चला बघा काय दिलं ते. 6 मायक्रोफॅरेडे कॅपॅसिटर चार्ज, बघा C1 म्हणू आपण त्याला. 6 मायक्रोफॅरेडे, मायक्रो म्हणजे -6 असतं, नॅनो म्हणजे -9, पिको म्हणजे -12 आणि व्होल्टेज दिलेलं आहे 300 व्होल्ट. चालेल. सप्लाय डिस्कनेक्टेड फ्रॉम सप्लाय आणि कनेक्टेड टू अनदर चार्ज. अच्छा, दुसरा एक दिलं त्याला C2 म्हणू का आपण, म्हणजे कळायला पाहिजे. 3 मायक्रोफॅरेडे, तर 3 मायक्रो -6 फॅरेडे. हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी फर्स्ट कॅपॅसिटर लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तो जो काही हीट आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या फॉर्ममध्ये किती एनर्जी लॉस करणार आहे ती काढायचं आहे. आता सर्वात आधी आपल्याकडे कॅपॅसिटर आहे, ओके, C1 नावाचा. त्याला आपल्याला 6 मायक्रोफॅरेडे दिलाय आणि एक त्या ठिकाणी तुम्ही बॅटरी लावली. बघा कळतं काय, ही बॅटरी लावली. ती बॅटरी कितीची आहे, 300 व्होल्ट. तर हा चार्ज पाठवत असेल, इथे करंट फ्लो होत असेल, हिच्यामुळे हा कॅपॅसिटर चार्जिंग होत असेल. तर तिच्याकडे किती एनर्जी आहे आपला हा पहिला प्रश्न आहे. पहिल्यांदा जर चार्ज काढू आपण, ठीक आहे ना, चार्ज काढता येऊ शकतं. आज दुसरा एक फॉर्म्युला आहे की 1/2 CV² प्रमाणे पण सॉल्व करू शकतो आपण, किंवा क्यूच्या फॉर्ममध्ये. क्यूच्या फॉर्ममध्ये का करायचा याचा अंदाज तुम्हाला येईल थोड्याच वेळात. पण माझं जर कोणी जर विचारलं की सर तुम्ही असं काढू नाही का शकत, 1/2 CV² काढू शकता. बघा 1/2 CI 6 × 10⁻⁶ आहे आणि V आहे 3² 9. हे कळतं का, जर असं फास्ट करून देतोय, मला माहिती आहे. हे होईल 3, ह्या 18 10⁻². हा पण एक त्याला ऑप्शन्स आहे. काही लोकांना वाटलं असेल की मी थोडंसं वेगळं सॉल्व करतो काय, तर असं काही नाही. चला चार्ज काढू आधी. चार्जचा फॉर्म्युला C1V. तर चार्ज इज इक्वल टू C1 किती आहे माझ्याकडे, 6 × 10⁻⁶ आणि व्हीची जी व्हॅल्यू आहे 300 आहे. तर हे होईल 1800 आहे ना, 1800 होईल ना, 1800 होईल का, हां 1800 10⁻⁶. तर मला वाटतं याला 18 × 10⁻⁴ कुलम करू आपण. काय करतोय तर एनर्जी स्टोअर करायची मला Q × Vच्या फॉर्ममध्ये. तर 1/2 Q दिलेलं आहे माझ्याकडे 18 10⁻⁻ हे, आणि V जे दिलेलं आहे ते आहे, V आहे 3 × 10⁻². चालेल. तर इथे तेच येणार आहे बघा, तुम्हाला लक्षात येईल. पण मला वाटतं तेच काढायला पाहिजे, 9 है ना. तर 9×27 येईल आहे भाऊ. हां, तर एनर्जी स्टोअर नाही ह्याच फॉर्म्युला ठेवावा लागेल. अच्छा, चार्जच्याच फॉर्ममध्ये. तर 9×27 हाच ठेवावा लागेल. तर 10⁻⁻² जूल एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर पहिला जेव्हा लावला तेव्हा. ठीक आहे, करेक्ट आहे, बराबर आहे. पहिल्यांदा एवढा तुम्ही चार्ज स्टोअर केलेला आहे कॅपॅसिटरमध्ये ज्यावेळेस तुम्ही. चला बरं, आता काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, हा जो काही चार्ज आहे आता या ठिकाणी या कॅपॅसिटरमध्ये जाऊन बसलाय आणि ही बॅटरी रिमूव्ह करून इथं कॅपॅसिटर लावायचा. कसा लावायचा बघा, नीट लक्षात घ्या. हा कॅपॅसिटर आहे, ओके सर, पहिला जशाला तसा. त्याची व्हॅल्यू आहे 6 मायक्रोफॅरेडे आणि त्या ठिकाणी या बॅटरीला रिमूव्ह करायचं. कसं करायचं बघा, इज देन डिस्कनेक्टेड फ्रॉम द सप्लाय. सप्लाय म्हणजे बॅटरी काढून घ्या, कनेक्टेड अनादर दुसरा कॅपॅसिटरच लावायचा. दोन्ही प्लेट सेम असल्या पाहिजे आणि तो आहे 3 मायक्रोफॅरेडे. आता हिच्याकडे जो चार्ज होता ना, तो आपण हिच्यातला चार्ज काढला. किती होता तो, कुठे गेला, 18. बघा 18 10⁻⁴ कुलम एवढा चार्ज आहे. आता या ठिकाणी Q1 चार्ज आहे आणि हा Q2 0 आहे. तुम्हाला कसं कळालं सर,
बघा कसं कळालं ते. कसं कळालं? कनेक्टेड अनदर अनचार्ज. अनचार्ज हा जो शब्द आहे का, याने सांगितलं Q0 आहे. अनचार्ज कॅपॅसिटर म्हणजे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा चार्ज स्टोअर केला नाही. आता चार्ज पॅरलल म्हणजे कॅपॅसिटर पॅरल झालं. हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी फर्स्ट कॅपॅसिटर हा लॉस्ट कसा, म्हणजे ज्या वेळेस या कॅपॅसिटर आता याच्यात चार्ज स्टोअर झालेला आहे, हा इथून इथं चार्ज येणार आहे. बरोबर आहे. जर पॅरलल असेल तर आपण काय कॉन्सेप्ट वापरायचो? Q इज इक्वल टू, आठवत असेल ना, Q1 प्लस Q2 प्लस Q3 असं. आता या ठिकाणी हा पॅरलल म्हणून P लिहितो. P Q1 चार्ज आपल्याला माहिती झालेला आहे, 18 × 10⁻⁻4 आहे सर. Q2 0 आहे, म्हणजे पॅरलल कॅपॅसिटर मधून जो चार्ज आहे तो ह्या आहे. लक्षात येतं? काही डाऊट नसावा अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि समोर जातोय भावा. इझी क्वेश्चन्स आहे, जास्त टफ क्वेश्चन्स नाही. पण हे दोघं सिरीज मध्ये आहे का पॅरलल मध्ये आहे? पॅरलल. पॅरलल साठी आपण काय कॉन्सेप्ट लावलेला आहे कॅपॅसिटरचा? C1 प्लस C2. चला पॅरलल कॅपॅसिटर काढून घेऊ. C1 किती आहे आपल्याकडे बघा? 6. हे दोघं पण मायक्रोमध्ये ऍड करू शकता. नंतर 3 तुम्हाला मायक्रोमध्ये करतो, 9 मायक्रो फॅरेड. 9 म्हणजे माहीतच झालं तुम्हाला, 9 × 10⁻⁻6. आता मला करायचं काय? काढायची एनर्जी स्टोअर. त्याला U2 म्हणू आपण, 1/2 CV². पण हे कोण आहे? पॅरलल आहे. तो 1/2 CP किती दिलेला आहे बघा? 9 × 10⁻⁻6 आणि V किती आहे तुमच्याकडे? V 300. तर 3 × 10⁻² चा स्क्वेअर करतोय. तर बघा इथे 1/2 9 × 10⁻⁻6 हा पण झाला 9 10⁻⁴. मला वाटतं इथं पोटेन्शियल काढायला पाहिजे होतं का मी? पोटेन्शियल काढायला पाहिजे होतं का गरज नाही? मग एक काम करू, क्यूच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला ठेवू आपण. जर क्यू काढला असेल तर हा न ठेवता क्यूच्या फॉर्ममध्ये मला फॉर्म्युला ठेवावा लागेल जर असा इथे, कारण की क्यू काढलं मी आणि व्ही कसं पुटअप करू है ना. तर मला हा फॉर्म्युला न करता 1/2 Q² वाला फॉर्म्युला ठेवावा लागेल, कारण की क्यू आणि सी दिलेला आहे. आता माझा आन्सर येऊ शकेल. ठीक आहे. U2 इज इक्वल टू बघा 1/2 क्यूचा स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर आहे, याला 18 × 18 करावं लागेल आणि हा होईल 10⁻⁸ स्क्वेअर केला मी. CPची व्हॅल्यू माझ्याकडे 9 × 10⁻⁻6. हां जमलं आता जमलं रे बाबा, आता जमेल. हां हे बघा, हे 2 जा आणि हा 2 कॅन्सल झाला. तर एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर ही जी आहे पॅरललमध्ये ती झालेली 18 आणि हे 10⁻² जूल एवढी झालेली आहे. बघा पहिली U1 पण असेल 27 है ना, -10⁻². आता आपल्याला लॉस्ट किती केली हे बघायचं आहे. तर मला काय करावं लागेल? U1 - U2 है ना, लॉस्ट एनर्जी, चेंज इन एनर्जी करतो बघा. U1 - U2 है ना. तर आपल्याकडे जी मोठी त्याला आधी घेतलं मी 27 घेतलं, दोघांचा पॉवर सेम म्हणून मी 10⁻² कॉमन घेऊ शकलो. इथं झालं 9 × 10⁻² जूल एनर्जी एवढी लॉस झाली. किंवा तुम्ही असं 0.09 जूल एवढी एनर्जी तुमच्या हीटच्या फॉर्ममध्ये किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये इथं लॉस केलेली आहे. ही आहे 0.09 जूल एवढी दिसत आहे. ठीक आहे. समोर जाऊ आपण. आपल्याला बघायचं आता वन डी ग्राफ जनरेटर. क्वेश्चन कसा येतो बघा, स्टेट द प्रिन्सिपल, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन वर्किंग किंवा ड्रॉ द लेबल डायग्राम पण येतो. ह्या वन डी ग्राफ जनरेटर आहे. या ठिकाणी आपल्याला वन डी ग्राफ जनरेटर एक डिव्हाइस आहे. कशासाठी? जिथं व्हेरी हाय पोटेन्शियल डेव्हलप करण्यासाठी यूज केला जातो. कारण की आपल्या घरामध्ये जे पोटेन्शियल असतं हे 220, 230, 240 कमी जास्त फ्लक्च्युएट होऊ शकते, पण 230च्या आसपास असते. आता हे किती म्हटलं? 10⁻⁷ व्होल्ट एवढं व्होल्टेज तुम्हाला डेव्हलप करायचं. 10⁻⁷ विचार करा, एवढे व्हेरी हाय व्होल्टेज. ठीक आहे. तर हा डिव्हाइस आहे वन डी ग्राफ जनरेटर. आता इथं केलं काय जातं, मी एक सिम्पलचा कॉन्सेप्ट सांगतो की इथं पोटेन्शियल वाढवायचं. आता कोणतीही जसं तुम्हाला माहिती, मी प्लेट घेतली होती, माझा कॉन्सेप्ट सांगतो. आधी काय शिकवला मी, इथे एक चार्ज आणला V1 पोटेन्शियल आणला, दुसरा चार्ज आणला V2 पोटेन्शियल,
तिसऱ्या चार्जमुळे V3 पोटेन्शियल, चौथा चार्जमुळे है ना, याला चार्ज Q1 Q2 Q3 असं म्हणू शकतो. जसं जसं तुम्ही चार्ज या प्लेटवर वाढवसाल तसं तसं तुमचं पोटेन्शियल वाढत राहणार. पण नंतर एखादा Q4 चार्ज आणायचा तर हे चारीच्या चार्ज त्याला रिपेल करतील. येऊ देतील का? म्हणजे मी इकडं आणण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळेच्या सगळे चार्ज कडे असणारं पोटेन्शियल व्हेरी हाय पोटेन्शियल झालं, खूप पोटेन्शियल वाढलं. तर त्यावेळेस या Q4 Q5 Q6 ला चार्जला आणणं कठीण हो जाणार, व्हेरी हाय पोटेन्शियल वाढणार. मग हिच्यासाठी एक मेथड काढली भाऊ त्यांनी, व्हन डी ग्राफ जनरेटर सायंटिस्ट जे होते यांनी एक मेथड काय काढली बघा. त्यांनी काय केलं की एक असल्या प्रकारचं स्पेरिकल बॉडी घेतली, त्याचा रेडियस R आहे, नीट लक्षात घ्या. इथं पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तुमच्याकडे, ठीक आहे, असल्या प्रकारचे हे पॉझिटिव्ह चार्ज आहेत, हा ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहेत. मग आता काय झालं, हिच्यामुळे पोटेन्शियल वाढलं असेल आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला खरा पाहिलं तर KQ/R असं लिहू शकतो या ठिकाणी. हा पोटेन्शियल वाढत चाललंय. बरं, मग आता काय झालं, इथं चार्ज स्टोअर करणं कठीण झालं. इथं चार्ज येऊ शकेल का, एवढे चार्ज आहेत की या चार्ज दुसऱ्या चार्जला येऊ देत नव्हते. पोटेन्शियल हाय झालं, मला तर खूप मोठं पोटेन्शियल वाढवायचं, करायचं काय? मग त्यांनी दिमाग लावला, एक छोटासा स्पिअर घेतला आतमध्ये असा, ज्याचा रेडियस आपण स्मॉल r म्हणू, आणि काय केलं, याच्यावर चार्ज घेतले, असे पॉझिटिव्ह चार्ज घेतले, हे पॉझिटिव्ह चार्ज, आणि एक वायर घेतला असा, जे की इथं इन्सुलेटरनं जोडलेला आहे. एक लक्षात घ्या, या स्पिअरसोबत या वायरचा काही कनेक्शन नाही, काहीतरी असं इन्सुलेटर घेऊन टाकला वायर. मग इथून पॉझिटिव्ह चार्ज गेले, मग हिच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आले, मग पॉझिटिव्ह चार्ज आले, याचं पोटेन्शियल जास्त असणार आहे छोट्याचं. कशामुळे? कारण की याचा स्मॉल क्यू बघा, याला कॅपिटल क्यू चार्ज घेऊ, याला स्मॉल क्यू चार्ज घेऊ, ठीक आहे. आता मला सांगा, जे पोटेन्शियल आहे छोट्या याचं तर KQ/R येईल, म्हणजे R तुमचा छोटा तर पोटेन्शियल जास्त, हे मान्य आहे ना. इथं R तुमचा बघा मोठा आहे तर पोटेन्शियल कमी असणार आहे. लक्षात आलं? म्हणजे R वर डिपेंड आहे सगळं काही. मग मी काय केलं, इथं चार्ज नेला, स्टोअर केला. आता इथलं पोटेन्शियल जास्त आहे आणि जे मोठा स्पिअर आहे त्याचं पोटेन्शियल कसं आहे, कमी आहे, कारण की R वर डिपेंड आहे. मग मी एक काय केलं, असं एक वायरनं काहीतरी जोडून टाकलं, काही कनेक्शन करून टाकले आपण. मग मी काय केलं, चार्ज पाठवले, इथं हायर पोटेन्शियल आहे. मला सांगा, चार्ज कोणीकडे ट्रान्सफर होणार आहे? सगळ्यांना कळालं असेल की या ठिकाणी चार्ज वाढला, हा अप्पर जो किंवा वरचा जो काही सरफेस आहे मोठा, त्याच्यावर चार्ज ट्रान्सफर होणार. पहिल्यांदा आधी सरळ चार्ज आणणं कठीण होतं का नाही, इथं खूप मोठे चार्ज आहे. मग मी एक चार्ज आणला कुठून तरी इन्फिनिटीवर आणायचा प्रयत्न केला. एवढे मोठे चार्जेस हे काय करतील, येऊ देणार नाही तिथं या चार्जला. ते म्हणजे भाऊ ऑलरेडी इथं गर्दी आहे. पण इथं तसं नाही आहे, इथं दोन स्पिअर घेतले, एक स्मॉल स्पिअर घेतला आतमध्ये आणि बाहेर मोठा स्पिअर घेतला. मग झालं काय, तर मी एक वायरनं कनेक्शन दिलं, मी इथं चार्ज पाठवले स्मॉल स्पिअरवर. स्मॉल स्पिअरचा रेडियस कमी असल्यामुळे पोटेन्शियल कसं तिथं हाय आहे आणि याचा रेडियस जास्त आहे मोठ्या स्पिअरचा, म्हणून तिथलं पोटेन्शियल कमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे एक कॉन्सेप्ट, हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल असल्या प्रकारचे चार्ज ट्रान्सफर होत असतात. हायर पोटेन्शियल लोअर, म्हणून काय होईल, पहिल्यांदा चार्ज बाहेरून येत नव्हता, पण इथनं त्याला विलाज नाही, ते म्हणावं लागेल, त्याला घ्यावंच लागेल चार्ज, विलाज नाही, कारण इथं हाय पोटेन्शियल आहे. इथं लो पोटेन्शियल, हायर टू लोअर पोटेन्शियलमुळे तिथले चार्ज इझिली ट्रान्सफर होऊ शकतील. आणि म्हणूनच इथं याचं जे काही प्रिन्सिपल दिलं, नीट लक्षात घ्या, द फेनॉमेना ऑफ कोरोना डिस्चार्ज, ऍक्शन ऑफ शार्प पॉइंट म्हणतात त्याला. बघा इथं दिलं, द प्रॉपर्टी दॅट चार्ज गिव्हन द हॅलो कंडक्टर ट्रान्सफर होईल आउटर सरफेसवर. बघा हे हॅलो स्पिअर आहे, या सरफेसहून आउटर सरफेसवर तुमचे चार्ज काय झाले, ट्रान्सफर. बघा प्रॉपर्टी चार्ज गिव्हन टू द हॅलो कंडक्टर ट्रान्सफर झाले आउटर सरफेसवर आणि डिस्ट्रीब्यूट युनिफॉर्म होतील. युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणतात. म्हणजे हे चार्ज इथं आले आणि इथं स्टोअर झाले असं नाही आहे, बरोबर असे चार्ज स्टोअर म्हणजे युनिफॉर्म स्प्रेड होत राहतील. युनिफॉर्म हे जे काय चार्ज आहे तुमचे सारख्या अंतरावर हे स्प्रेड होत राहतील. कळालं का? नंतर बघा चार्ज कंटिन्युअसली सप्लाय. मी चार्ज काय केला, इथनं हाय पोटेन्शियल लावला, असं काहीतरी हाय टेन्शन बॅटरी लावली आणि चार्ज या स्मॉल स्पिअरवर मी कंटिन्युअसली काय करणार, सप्लाय. इन्सुलेटिंग मेटॅलिक कंडक्टर, हे इन्सुलेटिंग मेटॅलिक कंडक्टर आहे आणि पोटेन्शियल
कंडक्टर गोज ऑन इन्क्रीज, आणि याचं पोटेन्शियल वाढलं की हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियलवर तुमचे चार्ज ट्रान्सफर होत राहणार. जेवढा चार्ज वाढणार तेवढं पोटेन्शियल वाढणार. आपल्याला वाढवायचं किती पोटेन्शियल? 10⁻⁷ व्होल्ट. विचार करा, एवढं पोटेन्शियल आपल्याला वाढवायचं आहे. प्रिन्सिपल कळाला असेल. आता या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ द लेबल डायग्राम जर आली तर ही डायग्राम काढायची. याचा 1 मार्क आहे भाऊ, पण ही जे लेबलिंग कमीत कमी 4 लेबलिंग लिहायच्यात. हे जे काही तुम्हाला डायग्राम दिसते बघा, हे हाय टेन्शन बॅटरी आहे. 50 किलो व्होल्ट, किलो म्हणजे 50,000 झालं. ते DC सप्लाय लावला. इथून तुम्हाला काय केलं जातं मी सरळ सरळ सांगणार आहे. पहिल्यांदा हाय टेन्शन बॅटरी लावली, इथे एक स्प्रे लावला. बघा तुमचं टेक्स्टबुक ओपन करा, ए नावाचा दिसत असेल तिथं. ए म्हणजे स्प्रे कोम्स, जसा स्प्रे असतं ना, तिथून पॉझिटिव्ह चार्ज ट्रान्सफर केल्या जातात. या ठिकाणी 2 पुलीज आहेत बघा, खाली एक पुली दिसते. P1 नावाची पुली दिसत असेल तुम्हाला. ही P1 नावाची पुली आहे. वरी जर गेले तर P2 पुली दिसते. ही बेल्ट आहे, इन्सुलेटिंग बेल्ट. हा बेल्ट अशा प्रकारचा गोल असा फिरत असतो. आता इथं पॉझिटिव्ह चार्ज स्प्रे केले, हा बेल्ट वरी गेले की तिथं कलेक्टर कोम आहे, तो कलेक्टर कोम कलेक्ट करतो आणि या डोमवर ट्रान्सफर चार्ज करतो. मी तर तेच म्हणलं ना, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. त्या ठिकाणी लोअर पोटेन्शियल आहे, हा डोम बनवलेला आहे. या डोमवर चार्ज ट्रान्सफर होत राहणार. जसे जसे चार्ज ट्रान्सफर झाले तसं तसं तुमचं काय होणार? पोटेन्शियल वाढत राहणार. म्हणून व्हन डी ग्राफ जनरेटरचा उपयोगच आहे व्हेरी हाय पोटेन्शियल क्रिएट करण्याचा. आणि इथं आयन्स तयार होतात आणि टार्गेटने खाली जातात. इथे तुम्हाला बाबा 2 चार्ज स्पार्क झाले तर ब्लास्ट होऊ शकतो, काही होऊ शकते. म्हणून तिथे एक गॅस टाकलेला असतो. तर गॅसचं नाव मी सांगणार आहे, पण ही स्टीलची स्टँक बनवलेली आहे. असल्या प्रकारचा हे जे काही तुम्हाला डायग्राम हे ड्रॉ करायची आणि याच्यातले लेबलिंग लिहायची. यस म्हणजे काय? हॅलो मेटॅलिक स्पियर आहे. S1 S2 दिसत असेल किंवा P1 P2 हा ना. S1 2 सपोर्ट दिलेला आहे, P1 P2 पुली दिलेला आहे, बेल्ट आहे. C1 किंवा A हा स्प्रे कोम आहे. हे मी माझ्या वेगळ्या पुस्तकातून घेतलं म्हणून तसं वाटत असेल तुम्हाला. इथे तुम्हाला सगळं काही वाचायला भेटणार आहे. मी जे जे सांगितलं हे सगळं तुम्हाला इथून दिसणार आहे. ठीक आहे. काय काय होतं काय काय नाही हे तुमच्या पुस्तकात तुम्हाला थोडंसं वाचावं लागणार आहे. तरी पण मी पुन्हा एकदा सांगण्याचं काम करतोय. बघा, सर्वात आधी तुम्ही हाय टेन्शन बॅटरी घेतलेली आहे. A हा स्प्रे कोम घेतलेला आहे. C हा कलेक्टर कोम आहे. ही तर स्टीलची स्टँक घेतली जेणेकरून की हवेसोबत संपर्क घेऊन आपला चार्ज डिस्चार्ज न झाला पाहिजे. इथं पुलीस घेतली P1 P2. ठीक आहे. इथं बेल्ट घेतलेला आहे. त्यानंतर इथं तुमचं टार्गेट घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी M इथं तुम्हाला दिसत असेल याच्या अपोजिट काहीतरी या मेटॅलिक याला कनेक्ट केलेलं आहे. तुम्हाला सांगायचं कसं की या व्हेरी हाय टेन्शन बॅटरी इज अप्लाइड किंवा मोटर इज ऑन केली तर तुम्हाला माहिती आहे स्प्रे करेल पॉझिटिव्ह चार्ज. अँड इथं पुली तुमचं काय करेल? रोटेट होईल. रोटेट झाल्यामुळे या ठिकाणी तुमचे जे काही पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते चार्ज C या ठिकाणी गेल्यानंतर कलेक्ट करेल. कलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी जे काही चार्जेस आहेत ते या मेटॅलिक डोमवर येतील. व्हेरी हाय पोटेन्शियल तुमचा वाढत राहणार आणि टार्गेटना इथून निघून जाणार. हे तुम्हाला वाचायचं आहे. आता इथं वाचत काय बसणार नाही मी. हे माहिती असलं पाहिजे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आता सिंपल गोष्ट आहे. आणि याच्यात गॅस कोणता आहे तर फील्ड नायट्रोजन व्हेरी हाय गॅस असा भरतात जेणेकरून स्पार्किंग न झाली पाहिजे. आणि ह्या मेटॅलिक कोम ह्या स्टीलपासून बनलेला आहे तर तो इन्सुलेटेड बनतो. जर कंडक्टर बनला तर तिथं तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम होऊ शकतात है ना. म्हणून इथं इन्सुलेटेड बनवण्यासाठी आणि यांचं जे काही स्पार्क होण्यासाठी अवॉइड करण्यासाठी वापरलेले गेलेले आहेत. आता इथं तुम्हाला वाचायचं फक्त, जास्त काय नाही. बघा, याचे युजेस विचारले जातात 2 मार्कासाठी. पहिला यूज आहे टू कॅरी द आउट डिसइंटिग्रेशन न्यूक्लिआय डिफरंट एलिमेंट्स. डिसइंटिग्रेशन जर करायचं असेल तर व्हन डी ग्राफ जनरेटरचा यूज करू शकता. रेडिएक्टिव्हिटी आयसोटोप जर प्रोड्यूस करायच्या, आयसोटोप्स माहिती आहे ना, आयसोबार, आयसोटोप्स, आयसोटोन्स नाव ऐकलं असेल. हे प्रोड्यूस करायचं असेल तर व्हन डी ग्राफ जनरेटरचा उपयोग घ्या. स्टडी ऑफ न्यूक्लिअर स्ट्रक्चर, न्यूक्लिअरची जर स्ट्रक्चरची स्टडी करायचं असेल तर यूज करू शकता. टू स्टडी द डिफरंट टाईप ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर, डिफरंट न्यूक्लिअर रिॲक्टर असतात त्यांचा अभ्यास करायचा असेल तर यूज करू शकता. ॲक्सरलेटिंग इलेक्ट्रॉन्स, स्टरलायझेशन फूड अँड प्रोसेस द मटेरियल है ना, याच्यासाठी सुद्धा उपयोग. याच्यातले 4 नाही 5च्या 5 लिहा. जरी 2 मार्काला विचारले असेल तर. डायग्रामसाठी प्रश्न येतो, ड्रॉ द लेबल डायग्राम ऑफ व्हन डी ग्राफ जनरेटर किंवा यूज, सगळ्यात सोपा प्रश्न असणार आहे. फक्त तुम्हाला 4 मार्काला विचारलं तर पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन वर्किंग काय काय दिलं तर लिहायचं आहे. खूप काही जास्त लिहिण्याची गरज नाही कारण की ज्या डायग्रामलाच खूप चांगले मार्क आहेत, याच्या युजेसला मार्क आहेत. म्हणून इथं काही प्रिन्सिपल लिहिला तर 1 मार्क पडतोय. मी जसं प्रिन्सिपल समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर
जास्त या क्वेश्चनमध्ये काही पुस्तकातली लाईन टू लाईन लिहिण्याची गरज नाही, तुमच्या मनाने लिहिता आलं पाहिजे मी जे एक्सप्लेन केलं त्याला. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशा सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.